हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची, म्हणजे ही ढोबळी मिरची पण म्हणतात काही काही जण. तर याच्यासाठी आपण शिमला मिरची 5-6 शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथं चिरून वगैरे. आणि नंतर इथं कांदा कापून कांदा भाजून घेतलेला आहे. लसूण आणि कांदा मी भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, आता हे सर्व आपण इथे घेतलेलं आहे. आता याचा मसाला बनवण्यासाठी आपण घेणार आहोत धना पावडर. आता हा जो कांदा आहे भाजून घेतलेला त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला धना पावडर, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा, म्हणजे जास्त प्रमाणात. आणि त्याच्यानंतर टाकायचं आपलं घरचं काळं तिखट. ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडते त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. शिमला मिरची म्हणलं थोडस कमी वापरा, म्हणजे त्या फ्लेवर शिमला मिरचीचा जास्त येईल, तिखटाचा जास्त नकोय. आता त्याच्यानंतर आपण टाकायचं चवीनुसार मीठ. आता मीठ टाकून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. जास्तीचे मसाले पण नाही टाकायचे शिमला मिरचीमध्ये, कारण त्याचा एक वरून फ्लेवर असते ते आला पाहिजे भाजीला. मटन मसाला वगैरे असं काही टाकायचं नाही. आता हे व्यवस्थित आपण ही कोथिंबीर पण याच्यामध्ये ऍड करायची आपण. आणि आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये भरून घ्यायचा शिमला मिरचीमध्ये. जास्त पातळ करायचं नाहीये, थोडस घट्टसर ठेवायचंय. मसाला त्यातून बाहेर नाही आला पाहिजे याच्यासाठी. त्याच्यामध्ये जिरे पण तुम्ही ऍड करू शकता. तर आता आपण इथं मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचाय. कट करताना शिमला मिरची एकदम अशी जास्त कट करायची नाही, त्यातून मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. असे व्यवस्थित भरून घ्यायचंय. व्यवस्थित सगळं भरून घ्यायचं. आणि इकडे तोपर्यंत आपलं तेल गरम झालेले. आता ह्या जे काही भरलेलं सारण आहे आणि शिमला मिरची आपण तेलात सोडायचे तेलामध्ये. तर आता आपण हे जे काय आपण मसाले केलेले आहे ते आता इथे तेलामध्ये सोडून द्यायचे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता हे तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि कढीपत्ता तडकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता असं व्यवस्थित शिमला मिरची सोडून द्यायची आणि नुसते तेलामध्ये वाफवून घ्यायचे. पाणी थोडस पण ओतायचं नाहीये त्याला. वाफ दिल्यानंतर वाफेचं पाणी तयार होते म्हणजे शिमला मिरची टेस्ट पण छान येते आणि शिजून पण येते. आता हे झालेलं आहे आपलं. आता हे जे उरलेला आपला मसाला आहे ते आपण त्याच्यावरती टाकून घ्यायचंय. टाकायचे आणि ताट टाकून द्यायचे. 10-15 मिनिटे चांगली वाफ द्यायची. अजून आणखी पत्ती